1856 साली ज्याला स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटामध्ये आले ते अगदी थेट 1878 पर्यंत म्हणजे देह ठेवेस तोपर्यंत म्हणजे समाधी अवस्थेत जाण्यापर्यंत महाराजांनी अक्कलकोट आणि अक्कलकोटच्या परिसरामध्ये अनंत भ्रमंती केली। पण अक्कलकोटमध्ये अगदी सुरुवातीचा काळ जो वगळला तर जास्तीत जास्ती त्यांनी काळ जो आहे तो वटवृक्ष देवस्थानाच्या त्या झाडाच्या खाली त्यांनी व्यतीत केला। ही वास्तू त्यांना खूप आवडायची। इथे त्यांनी अनंत लीला केल्या। आजचं हे वटवृक्ष देवस्थान स्वामी महाराज ज्याला अक्कलकोटात आले त्यावेळेला नेमकं काय होता, महाराजांना तिथे बसायला का आवडायचं, या विषयावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत। त्यावेळेला नेमकं काय होतं आणि कसं होतं त्याचं आज आपण स्मरण करणार आहोत। श्री स्वामी समर्थ महाराजांवर माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्याकरिता हा चॅनल आता सबस्क्राइब करा। श्री स्वामीराज माऊली।